नमस्ते, मी ऐश्वर्या. असा बोलताना मी पहिल्यांदाच हा ब्लॉग करत आहे आणि ॲक्च्युली मी बॅचलर्समध्ये राहते म्हणून मग मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा भाज्या ठेवते. आमच्याकडे फ्रीज आहे. लकीली फ्रीज आहे आमच्याकडे. सो मी सगळ्या भाज्या आणते. वेडनेसडे माझा सुट्टी असते आणि मग म्हणून मी सगळ्या भाज्या अशा प्रकारे सगळी आणते, नेसून ठेवते आणि काय बोलतात त्याला वॉश वगैरे व्यवस्थित करून ठेवते जेणे की पाणी निथळून जाईल. ओके. आणि माझ्याकडे असे मी डीमार्टमधून असे काही डब्बे आणलेले आहेत, त्याच्यामध्ये मी भाज्या सगळ्या स्टोअर करते. तर मी तुम्हाला दाखवते जेणे की तुम्हाला इझी होऊन जाईल जे बॅचलर्समध्ये राहतात. आय होप. सो येस, एक मिनिट असं काय करते. या अशा प्रकारचे आहे डब्बे माझ्याकडे. सो ह्याच्यामध्ये माझ्याकडे उरलेली मिरची होतीच आणि मग मी आज आणलेल्या मिरच्या अशा मी वॉश वगैरे करून ठेवते जेणे की पाणी वगैरे निथळून जाईल. आणि ह्या मिरच्या अशा खाली मी ना एखादा कपडा जो टॉप वगैरे असतो आपला जो आपण वापरत नाही त्याला धुवून स्वच्छ वगैरे धुवून मग तुम्ही असं वापरू शकता. असं आणि हे आता मी ह्याच्यात ठेवते. भाज्या खरंच खराब नाही होत असा जो कपडा वगैरे ठेवला ना, भाज्या खरंच खूप छान राहतात. सो येस, हे असे टमाटे आणि मला ना हे तोंडली म्हणतात, खूप जण याला टेंडलीसुद्धा म्हणतात. मला खूप आवडते म्हणून मी ती आणली आहे आज. सो येस, मला गवार पण आवडते. आता ही थोडीशी ओली आहे म्हणून मी ह्याला थोडीशी अजून बाहेर ठेवते जेणे की अजून पाणी निथळून जाईल त्याचं. आणि उरलेली टिंगली जी आहे ती याची तुम्ही पेपर पण घालू शकता, असं काही नाही की कपडा घालायला पाहिजे. पण पेपर काय होतो, घाण होऊन जातो पेपर लगेच किंवा थोडंसं पाणी येणं, म्हणून पेपर मग मी हा चांगला पेपर आहे म्हणून मी ठेवलेला आहे. सो तर मी अशा प्रकारे ठेवली आहे इथे टिंगली तोंडली. आणि येस, ह्या टपरवेअरच्या डब्यात मी ना काय म्हणतात त्याला आवळे ठेवायचे. आवळे आणि पुदिना इतक्या जास्त दिवस राहतो माहिती आहे ह्याच्यामध्ये. आपण म्हणतो टपरवेअरचे डबे खूप महाग असतात पण वर्थ इट आहेत. म्हणजे हे डबे पण चांगले आहेत पण त्याच्यापेक्षा हा खूप छान आहे ज्याच्यामध्ये भाज्या इतक्या दिवस टिकतात, जशाच्या तशी भाज्या टिकतात. म्हणून मी त्याच्यामध्ये ही कोथिंबीर ठेवणार आहे, जी थोडीशी निथळल्यावर पाणी म्हणून मी ठेवते. आणि ही जी आहे मेथी तर मी ह्या प्लॅस्टिक बॅगमध्ये वगैरे ठेवून देत असते कारण की त्या राहतात तशाच चांगल्या. सो येस, ह्या छोट्याशा डब्यात मी कढीपत्ता ठेवते. सो येस, असं आहे. आणि ह्या छोट्या ह्याच्यामध्ये अद्रक वगैरे जे पटकन हँडी असतात ते. सो येस, तर मी हे ठेवते माझ्या फ्रीजमध्ये. तर हे डबे असे ठेवते जे मला जास्त लागत नाही, ज्या भाज्या मला करायचं नाही आहेत ते मी ते खाली ठेवत असते. आणि जे लागत आहेत ज्या म्हणजे मिरची झालं, कढीपत्ता झाला वगैरे सगळं मी अशा वरती ठेवते ज्याने की मला ते लगेच हँडी. ह्या सगळे हे डबे व्यवस्थित ऑर्गनाईज असते ना पटकन सापडतात पण आपल्याला आणि जास्त वेळ पण जात नाही. सो मी अशा प्रकारे माझं सगळं जे एका वीकसाठी जे लागणारे जे मला व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स असेल किंवा काही मोस्ट प्रॉब्ली तर व्हेजिटेबल्सच, तर असे मी ऑर्गनाईज करते ज्याने की मला पटकन ऑफिसमध्ये जाण्यासाठी पटकन मी खाऊन जाते. म्हणून मी असं पटकन घेऊन करता येईल असं ऑर्गनाईज ठेवते ज्याने की मला हेल्प होते. सो अजून मेथी निवडायची आहे आणि हे जे बाकीचं आहे ते थोडंसं आवरायचं आहे. सो येस, अशा प्रकारे मी ठेवते ज्याने की मला हेल्प होईल. सो येस, दिस वॉज माय फर्स्ट ब्लॉग. हे असं इंटरॅक्शन. ओके, थोडं समजून घ्या मला पण कारण की मी पण नवीनच आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. सो येस, थँक्यू सो मच.
फॉर गिविंग युअर टाईम ऑन माय व्हिडिओ. येस, थँक्यू सो मच. तुमचं लाईक्स नाही मला पण असं मोटिवेशन भेटतं की करावं, यूट्यूब करावं. इनिशियल स्टार्टर्स आहे म्हणा, पण स्टेप एक लाईक तो बनता है ना फॉर मी. सो येस, थँक्यू.